मनपाचे डम्पिंग ग्राउंड उठले नागरिकांच्या जीवावर। विषारी वायूमुळे आरोग्याच्या समस्येत वाढ। जळगाव शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो। जळगाव महापालिका आरोग्य विभागाकडे शहरातून रोज निघणाऱ्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आहे। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आव्हाणे शिवारात डम्पिंग ग्राउंड आहे। या ठिकाणी शहरातील कचरा टाकला जातो, मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आव्हाणे शिवारातील हे डम्पिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांच्या जीवावर उठले आहे। या ठिकाणी दररोज 80 ते 85 घंटागाड्यांच्या माध्यमातून 2.5 ते 3 टन कचरा टाकला जातो, मात्र या कचऱ्यावर कुठल्याच प्रकारची प्रक्रिया न करता हा कचरा असाच टाकून दिला जातो। पडून राहत असलेला हा कचरा सतत जळत असल्याने निघणाऱ्या विषारी धुरामुळे लगतच्या चंदू अण्णानगरसह परिसरात दुर्गंधीयुक्त विषारी वायू पसरत आहे। या विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नमस्कार, मी सुनील दाभाडे सर, पवार कॉलनीजवळ राहतो। साहेबांना विनंती आहे की कधीतरी या ठिकाणी येऊन तपासणी करा। तुम्हाला समजेल की प्रत्येक घरामध्ये किती लोक आजारी आहे। आपण घरपट्टी घेतो, पाणीपट्टी घेतो, रोड टॅक्स घेतो, पण या लोकांची काळजी कोण घेणार आहे? माझी प्रशासनाला एक विनंती आहे की जो कचरा या ठिकाणी जाळला जातो आहे, तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणतायत, त्याच्याकडे जातीनं लक्ष द्या, अशी माझी विनंती आहे। दुसरी गोष्ट अशी की आपण ओला कचरा आणि सुका कचरा हा ट्रॅक्टरमध्ये टाकताना विचार करतो, परंतु तोही एकत्र कचरा इथं जाळला जातो आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी या परिसरामध्ये पसरते। तर नगरपालिका असो, इथले आमदार असो, कलेक्टर साहेब असो, या सगळ्यांना विनंती आहे की यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि नागरिकांची काळजी घ्यावी, अशी विनंती आहे। धन्यवाद। कालचा जो धूर होता कचरा फॅक्टरीचा, तर एकदम कडवट आणि विषारी होता। त्याच्याने डोळ्यांची बी आग होते आणि आमच्या घरात सगळ्यांचे घसे सुजलेले आहेत, पाणी गिळता येत नाही, काही नाही, आजारी पेशंट झालेले आहेत। वाटलं असं प्रशासनाला म्हणा तुम्ही घरी येऊन संतपासा की हे लोक खरं बोलता का खोटं बोलता असं। हा कोरोनाचाच प्रकार परत रोहित दरवेळेला होऊन राहिला तो, तर याला काहीतरी मार्गी लावा आणि हे कचरा फॅक्टरीचं काहीतरी निर्णय घ्या, नाहीतर इथं सरळ ट्रॅक्टर वगैरे सगळं अडवलं जाईल। घंटागाडी तुमच्याकडे? घंटागाडी पण आता 1 महिना झाले येत नाहीये, कारण रोडचं पण आणि घंटागाड्या येऊन पण तिथं आता कचरा फॅक्टरी जवळ एवढी घाण झालेली आहे, तर ते लोक येऊन रस्त्यावरती पण कचरा ओतून चालले जातात। काही रस्त्याने पण अशी घाण पडत जाते, त्यांच्या कचऱ्याची ते झाकलेले नसतात, त्याचा त्या गाड्यांचा सुद्धा खूप दुर्गंध येतो की घरात थांबवलं जात नाही, माणूस आपोआप बाहेर निघतं की काय आलेलं आहे बा बाहेर असं। माशा आता एवढे त्रास देतात तर बस। ॲडव्होकेट सुनील इंगळे, मी या परिसरामध्ये मागील 27 वर्षापासून राहतो आहे, परंतु मागच्या 10 वर्षापासून आमच्या परिसरातील नागरिकांना या कचरा फॅक्टरीचा खूप त्रास होतो आहे। कारण संध्याकाळ झाल्यानंतर आहे ना, आमच्या एरियामध्ये धूर पसरतो आणि त्या धुरामध्ये दुर्गंधीसुद्धा असते। त्या धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी जे आहेत त्यांच्या स्वास्थ्यावरती परिणाम होतो आहे। लहान मुलांना दम्याचा त्रास निर्माण होतो आहे, लहान अबालवृद्ध जे आहेत त्यांनासुद्धा दम्याचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न लवकर मार्गी लागावा अशी आमची सगळ्या नागरिकांची विनंती आहे। कारण हा जर प्रश्न लवकर मार्गी नाही निघाला तर या परिसरातील बरेचसे नागरिक यांना दवाखाना आणि हॉस्पिटल याचे खर्च जास्त लागणार आहे। तरी सर्व नागरिकांतर्फे माझी अशी विनंती आहे की हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या परिसरात कचरा फॅक्टरीचा, याचा मार्ग लवकरात लवकर काढण्यात यावा ही विनंती। नमस्कार, मी प्राध्यापक रत्नाकर कोळी, पोलीस कॉलनी चंदू अण्णा परिसर। समस्या अशी आहे की आमच्या चंदू अण्णा नगर परिसरात पोलीस कॉलनी असेल, परत इकडं बाजूला रेणुका नगर असेल, इकडं पवार पार्क असेल, इकडं सुदत्त कॉलनी आहे। जवळपास 20,000 लोकवस्ती असलेल्या एरियात
जवळच असलेल्या ह्या कचरा फॅक्टरीचा अत्यंत असा वाईट परिणाम तिचे होणार आहेत. इतका धूर असतो की या लहान लहान बालकांचं भविष्यसुद्धा आरोग्यसुद्धा धोक्यात आहे. त्यांचं तर आहेच आहे, सोबत आमचे अबालवृद्ध असतील, म्हातारे लोक असतील, त्यांना अक्षरशः दमाचा त्रास झालेला आहे, सर्दीचा त्रास झालेला आहे. या धुराळाचा प्रचंड असा वैताग परिसरातील सगळ्याच नागरिकांना ह्या समस्येशी लढावं लागतं आहे. याचा काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे अशी एक विनंती आहे तरुण भारततर्फे की हा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावा ही विनंती असणार आहे. नमस्कार, मी राजकोडी, सामाजिक कार्यकर्ता व गोरक्षक. या चंदवाना नगरमध्ये खोटेनगर आणि निमखेडी या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात धुराचा खूप त्रास आहे आणि इथं लहान मुलं असतील, म्हातारे कुतारे लोक असतील, पुरुष असतील, सर्व यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. सण असो, त्योहार असो, इथं कुठल्याही प्रकारे सण साजरा करता येत नाही, घराबाहेर निघता येत नाही लोकांना. इतका खूप मोठ्या प्रमाणात त्रास असून सुद्धा प्रशासन आणि महापालिके या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. तर महापालिकेला मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्याकडे परिसरात सर्वांकडे लक्ष द्यावे, हीच विनंती. मी निर्मला पांडुरंग बडगुजर बोलते. इथेच राहते कचरा फॅक्टरीजवळ. पण रात्री आम्हाला एवढा त्रास होतो ना त्या कचरा फॅक्टरीचा, तर विचारायला सोय नाही. अरे रात्री एवढे घरं बंद ठेवूनसुद्धा घरामध्ये वास येतो, म्हणजे जीव गुदमरायला लागतो. तर माणसाचा जीव कधी निघून जाईल असं तरफडायला होतो माणूस एवढा. तर मुलाला पण आमच्या एवढा त्रास होतो तो विचारायला सोय. तर ती लवकरात लवकर कचरा फॅक्टरीचा निर्णय लावा तुम्ही, म्हणजे फार बरं होईल. कारण इथल्या लोकांचं हे आयुष्य त्याच्यावरच आहे. ते आयुष्य म्हणजे ते कचरा फॅक्टरी जर नाही हरवली तर ते एक एक निघून जातील असं आहे. त्याच्याकरता ती कचरा फॅक्टरीचा तुम्ही लवकर निर्णय लावा. काय नाही, म्हणजे या लोकांना सुखाचं जीवन जगता येईल बा. म्हणजे मी निलेश भगवान बाविस्कर. मी एका संघटनेचा पदाधिकारी आहे. मी वेळोवेळी मनपाला आयुक्तांना सगळ्यांना मी पाठपुरावा केलेला आहे. लेखीमध्ये असो, तोंडी असो, फोनवर असो. मी बऱ्याच वेळेस आरोग्य अधिकाऱ्यांना हा विषय मांडतो की आमच्या परिसरात इतका धूर होतो आहे, परिसरातील आजूबाजूच्या सगळ्या गावांनाही त्रास आहे. हा थेट आरोग्य अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत हा धूर जातो, तरी त्यांना जाग येत नाही. आणि ते काय देतात पर्यायी उत्तर. आम्ही त्यांना फोन केल्यावर ते म्हणतात कचरा फॅक्टरी आहे, तिथं धूर होणारच आहे, तो धूर पसरणारच आहे. आम्ही कॉल केल्यावर ते सरळ आम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकत राहतात. आणि त्यावर काय एक टँकर पाठवतात, ते एक टँकर कुठं पुरणार आहे पाणी. सतत तो कचरा जळत राहतो, तो जाळवला जातो आहे. त्यांच्यामार्फत तो जाळतात का, तर ते जे अधिकारी आहे, अधिकारींची असो, मक्तेदारांची असो, जी चोरी आहे ती चोरी लपवण्यासाठी हा कचरा जाळला जातो आहे. आणि परिसरातील 20 ते 25 हजार लोकांना ह्या गोष्टीपासून त्रास होतो आहे. लहान मुलांना त्वचेचे रोग सुरू झालेले आहे. परिसरातील डॉक्टरांना जर विचारलं तुम्ही तर तिथं ह्या परिसरातले पेशंट कुठल्या प्रमाणाचे, कुठला आजार आहे, तर ते सांगतील तुम्हाला की ह्या परिसरामध्ये नेहमी सर्दी खोकल्याचे पेशंट येत राहतात. इवन कचरा फॅक्टरीचे जे 2 कर्मचारी आहेत ते तिथं धुव्यात राहून, त्या धुरात राहून ते एक्सपायर झाले. परिसरातील आमचे गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक आमचे बंधू वारले. त्या बंधूंना शेवटच्या स्टेपला कळलं की यांना ब्लड कॅन्सर झालेला आहे. मागेच काही पत्रांमध्ये दिलेलं होतं. चांडक हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनी म्हटलेलं होतं ह्या धुरापासून हा इतका विषारी धूर आहे की एक व्यक्ती 100 सिगरेट पिईल तरी त्याला तेवढा त्या धुराने त्रास होणार नाही, तेवढा ह्या धुराने त्रास होणार आहे. आणि ह्या धुरामुळे जास्त तर कॅन्सरचे पेशंट वाढणार आहेत. आणि आमच्या परिसरामध्ये तशी लागण सुरू झालेली आहे. आमच्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांना कॅन्सरचे सिम्पटम्स उद्भवत आहेत, काहींना झालेत. मग हे प्रशासन काय करतं आहे, कधी जागी होणार आहेत? आता तरी जागा झालं पाहिजे. किती जीव घेणार आहेत? जर का प्रशासनाने लक्ष दिलं नाही, योग्य तो निर्णय घेतला नाही, ही कचरा फॅक्टरी इथनं हलवली नाही, तर आमचं पुढचं आंदोलन एकदम कडक राहील. आम्ही एकतर उपोषणाला बसणार, नाहीतर मग तीव्र रस्ता रोको आंदोलन करणार. मग त्या आंदोलनाचा जो काही इफेक्ट होईल त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका असणार. कचरा फॅक्टरीचा विषय मार्गी, कचरा फॅक्टरीचा विषय मार्गी.